आपण पाहतात पूनम मॅडमना, ज्यांनी आताच्या तारीखला मुक्त कुक्कुटपालन केलेले आहे. त्यांनी कसा हा केला ते त्यांनाच आपण विचारूया. हां मॅम, हा जो कुक्कुटपालनाचा तुम्ही व्यवसाय केला त्याचं म्हणजे कसं काय सुरुवात झाली याची? मला ही कल्पना जी दिलेली होती ती अविनाश खरपडे, जो माझा भाऊ आहे, त्याने मला दिली होती आणि हा त्यांच्या मातोश्री आहे. अच्छा, नमस्कार ताई. या माझ्या हरकत नाही. काय आहे? आणि कुक्कुटपालनाचं म्हणजे माझ्या कल्पनेमध्ये होतं, पण त्याच्यासाठी एक अशी जागा पाहिजे होती की ती नैसर्गिक असावी लागेल. आपल्या नैसर्गिक हवं. सान्निध्यात आणि शेती म्हणजे जेथे शेत जमीन असेल त्या ठिकाणी हे ठीक आहे, कारण गाव खेड्या साईडला हे पॉसिबल नाही आहे. आणि त्याच्यामध्ये परिपूर्ण जो मोलाचा जो वाटा होता तो अविनाशचाच होता, तुमच्या भावाचा. हां. त्यानेच ही मला संकल्पना दिली की आपली जमीन आणि खरं आहे आजच्या तारीखला पोल्ट्री फार्म जे आहेत ना मॅम, ते काय होत आहेत, लोक पॅक करतात, मग त्यात रोग लागतात, आजारपणा चालवतात. परंतु हा खरंच तुम्ही कॉन्सेप्ट चांगला केला की नैसर्गिक पद्धती. खरंच आज पहा सगळ्यांनी त्या निसर्गाच्या सानिध्यात आहेत, निसर्गाच्या कुशीमध्ये. आता तुम्हाला ह्या कोंबड्या आहेत ना, झाडापडामध्ये अशा मुक्त संसार. ही काय शिव नाही बघा, माऊली म्हणतात काही ओळख देऊ नये, पण चांगल्या गोष्टीसाठी ओळख असावीच लागते. आणि साधी माणसंच खरंच मोठी होऊन जातात. विशेष म्हणजे आता इथे चेरी पण आलेली आहे. हो. चेरी भरपूर आहे. हे हे बघा, हे चेरी, ही चेरीची फळं आहेत. आता आम्ही काही फळं खाल्ले, पण चेरी आता ही लाल बुंद आम्ही असे हे बघा चेरी, बघा लाल बुंद चेरी वगैरे आहेत. नैसर्गिक, याला काही कोणतं खत नाही, काही नाही. बिनखताचे आंबट गोड लागतात चेरी. आणि या पूर्णपणे नैसर्गिक. तुम्हाला दाखवतो कोंबड्या मुक्त कशा असतात त्या. हे बघा, ह्या कोंबड्या मुक्त पद्धतीत, हे बघा मुक्त पद्धतीत या कोंबड्या अशा असतात. त्या नैसर्गिक पद्धतीत असतात सर्व.